बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईमध्ये आज गोळीबाराचं प्रकरण जे आहे ते समोर आलं। घटना घडली आणि घटना घडल्यानंतर 4 ते 5 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीकडे जे पिस्टल आढळलेलं आहे ते विनापरवाना आहे। रेणापूर तालुक्यातल्या गोविंदनगर भागामध्ये शेतामध्ये हा आरोपी लपून बसलेला होता। सकाळी त्याने अंबेजोगाईच्या माऊलीनगर भागामध्ये फायर केला आणि त्यानंतर तो फरार झाला होता। सुदैवाने या घटनेमध्ये कसली हानी झालेली नाही आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मला सांगा, ही घटना जी आहे ती नेमकी काय होती, कशामुळे हे घडलेलं होतं आणि विनापरवाना जे शस्त्र आहेत या जिल्ह्यामध्ये असतील किंवा आपल्या हद्दीमध्ये असतील, सर्चिंग करतोय का आपण, तलवारी असतील, अशा प्रकारचे विनापरवाना शस्त्र असतील, या संदर्भामध्ये काही मोहीम घेतोय का हातात आपण? आज दिनांक 17/1/25 रोजी अंबाजोगाई शहरात माऊलीनगर येथे ही घटना घडली। आरोपी गणेश पंडित चव्हाण याने एक फायर केला होता। त्वरित आम्ही व आमचे स्टाफ SDPO श्री चोरमाले, PI श्री घोळवे असे आम्ही घटनास्थळी दाखल झालो। घटनास्थळावर माहिती घेतली असता, प्राथमिक माहिती घेतली असता आम्हाला असं लक्षात आलं की आरोपी हा जे फिर्यादी आहे त्यांचे ओळखीतला असून तो गोळीबार करून पळालेला आहे। त्याचं आम्ही लोकेशन घेतलं आणि सदर लोकेशनवर आम्ही आमच्या अधीनस्थ 2 पथके रवाना केली आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात आम्ही रेणापूर तालुक्यातील एक 3रं पथकसुद्धा आम्ही या ठिकाणी रवाना केलं। आणि हा आरोपी जो आहे तो शेतामध्ये दबा धरून बसलेला असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने रेणापूर PI श्री काकडे यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि सर्व म्हणजे आमची टीम आणि त्यांची टीम असं मिळून त्यांनी शेतात शोध घेऊन आरोपीचा शोध घेतला। घटनास्थळी आम्हाला पिस्टल सुद्धा मिळालेला आहे। या घटनेमागची म्हणजे जे फिर्यादीमध्ये नोंद आहे की नेमकं ही घटना कशामुळे घडल्याचं फिर्यादी सांगतात? प्राथमिक माहिती घेतली असता सदरची घटना ही प्रेम संबंधातून झाल्याची दिसून येत आहे। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।